बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं
बौद्ध उपासक तथा उपासिका बालक बालिका यांना सूचित करण्यात येते की त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी।
आयुष्यमान प्राध्यापक माजेराव गाडेकर, आयुष्यमान श्रद्धावान विलास पाटकर, आयुष्यमान श्रद्धावान राजेश पंडित PSI अधिकारी सर, आयुष्यमान श्रद्धावान दिनकर उमारे सर, आयुष्यमान श्रद्धावान धम्मा सोनवणे, अमर खंडारे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले सुरळकर साहेब, नायब तहसीलदार यांचं स्वागत आयुष्यमान देवानंद इंगळे करतील. पाटील जय भीम. तसेच परवीन मोरे अधिकारी यांचं स्वागत संजीव उमाळे करतील. सर्वांनी प्राध्यापक आदरणीय सन्माननीय प्राध्यापक बाबू सर, त्याचप्रमाणे त्यांच्या रथाची संपूर्ण टीम आणि स्वतः 12 वर्ष या धम्माचा गाडा, या धम्माचं ज्ञान किंवा धम्मदेशना सर्वांना देत आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. या जगामध्ये कुठलाही धम्माशिवाय कुठलीही गोष्ट नाही. किती पैसा असू द्या, किती मालमत्ता असू द्या, पण धम्माशिवाय, बुद्धाच्या विचाराशिवाय आणि धम्माशिवाय काहीही नाही. सरळ 12 वर्षे या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचाराचा रस घेऊन बाबू सर आपल्यापर्यंत पोहोचतात आणि तेवढ्याच उत्साहानं बौद्ध बांधव उत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षापासून सदैव या रथाचं स्वागत करतो आणि या संपूर्ण उपासकांना, उपासिकाला, श्रद्धावान सन्माननीय महिला संघांना जे आमंत्रित करतो आणि आमचा मान ठेवून जो महिला संघ, तरुण माझा मित्रवर्ग आहे, हे सर्वचे सर्व एकत्र येतात, संघटन दाखवतात. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या 12 वर्षापासून तो धम्मरथ चालू राहिला आहे. बौद्ध बांधव उत्सव समिती म्हणजे काय? हे तात्पुरतं एक माध्यम आहे. तुमचा सहवास नाही भेटला, जे नवयुवक मंडळ आहेत त्यांचा जर आम्हाला सहवास नाही भेटला किंवा कुठल्याही संघाच्या माध्यमातून प्रतिसाद नाही भेटला तर कुठली संघटना, कुठली समिती काही करू शकत नाही. परंतु प्रामुख्याने 12 वर्षाचा हा वनवास किंवा वनवासापेक्षाही आपण जे धम्मदेशना आपण हा कार्यक्रम रथाच्या माध्यमातून आयोजित करतो, त्या रथाच्या माध्यमातून जे सिंहाचा वाटा आहे तो नवयुवक मंडळाला जातो आणि तेवढा सिंहाचा वाटा माझ्या महिला संघांना सुद्धा जातो. त्याचप्रमाणे या धम्मरथाला जो काही आर्थिक निधी येतो, खर्च येतो आणि या धम्मनिधीसाठी जे जे माझे सन्माननीय आदरणीय उपासक आजी माझी सर्वचे सर्व सैनिक बंधू हे आम्हाला सातत्याने तन मन धनापासून मदत करतात आणि त्या मदतीच्या हातावर किंवा त्यांच्या उत्साहामुळे आमचा उत्साह वाढतोय आणि सलग 12 वर्षापासून हा या उत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. म्हणून माझी सैनिक संघटना आहे, माझे धम्मपीठावरती उपस्थित असलेले जे काही माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, माझे वरिष्ठ आहेत, काही नव्याने झालेले पदाधिकारी आहेत, मी या सर्व आजी माझी सैनिकांना मानाचा मुजरा करतो, मानाचा जयभीम करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की या धम्मदानासाठी वारंवार ते आपल्याला मदत करतात. त्याचप्रमाणे नवयुवक मंडळाचं सुद्धा तसंच आहे. फार मोठ्या उत्साहानं त्यांचा आणि उत्साह वाढतो, त्याप्रमाणे ते सुद्धा आमच्या या
धार्मिक कार्यक्रमामध्ये ते सुद्धा आता सातत्याने वर्षानुवर्ष पाहता पाहता नवक मंडळ समोर येत आहे. हा नवक मंडळ हा उद्याचा काळ आहे, हा उद्याचा भाग आहे. म्हणून मी सर्व नवक मंडळांना विनंती करतो की आपापल्या नगरामध्ये जे जे धम्म कार्य चालत असतील, जे जे विहारामध्ये कार्य चालत असतील, त्यांनी त्या धम्मकार्याला मनपूर्वक त्यांचा हातभार लावावा आणि तो धम्मकारा किंवा तो धम्मकार्य कसं पुढे जाईल म्हणून त्यांना सुद्धा मी आवाहन करतो. आम्ही उत्साह तुमचा वाढवतो, तुम्ही सुद्धा आमचा उत्साह वाढवता, म्हणून एकमेकांना प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेच्या माध्यमातून धम्मकार्य चालत आहे. माझ्या महिला संघाच्या सर्वच्या सर्व उपस्थितांना मी विनंती करतो की धम्मकार्य करत असताना आपण जर विहारामध्ये जे काही सूचना मांडल्या, जे काही धम्मदेशना स्वीकारल्या किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म या माध्यमातून जे जे काही विचार केले, त्या विचाराच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक घराघरामध्ये ते विचार पसरवले पाहिजे. धम्म कार्यासाठी महिला संघाचा फार मोठा वाटा आहे. छोटंसं उदाहरण आंबेडकर नगरामधलं मी जास्त काही सांगणार नाही, परंतु तिथं हे कार्य हे महिला मंडळाच्या माध्यमातून यशस्वी झालं हे लक्षात घ्या. छोटासा आहे, 32 घराची वस्ती आहे फक्त, पण तिथून महिलांनी पुढाकार घेतल्यानंतर तिथं धम्म कार्याला सुरुवात झालेली आहे. फार मोठं तिथं वास्तू वगैरे आलेलं आहे. म्हणून या महिला संघांना सुद्धा मी विनंती करतो धम्म कार्यामध्ये सतत दान पारमिता दानाच्या उद्देशानं आपण वागलं पाहिजे, दानाच्या उद्देशातून आपण आचरण केलं पाहिजे. विषय घ्यायची दान पारमिता कशी होती, विषय घ्यायची विषयाला निर्माता का म्हणण्यात आलं ते फार मोठं उदाहरण आहे. पण बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की दान दिलं पाहिजे. अरे बुद्ध जर समजा संसार त्याग करून, ग्रह त्याग करून, देश सोडून जर जंगलामध्ये जातात आणि ते तुम्हाला धम्मदेशना करतात, ते तुम्हाला विचार देतात की तुम्ही दान दिलं पाहिजे. दान कुठलं, दान कुठलं? वैराग्याच्या मार्गामध्ये सगळ्यांनी भगवान गौतम बुद्ध जंगलामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की सर्वांनी दान केलं पाहिजे. पण ते दान कुठलं? ते पैशाचं दान नाही, ते धान्याचं दान नाही, ते कापडाचं दान नाही, ते जे दान आहे ते प्रत्येकाच्या व्यक्तीच्या ठिकाणी प्रत्येकाजवळ 5-5 एकर जमीन आहे, 5 एकर शेती आहे तुमच्याकडे आणि ती शेती कोणती म्हणजे हे संपूर्ण शरीर आहे आणि या शेतीमध्ये काय पेरायचं हे तुम्ही ठरवा. या शरीरामध्ये काय पेरायचं सूचित करण्यात येते की या ठिकाणी खिरीचं वाटप होणार आहे, तरी सर्वांनी पेंडॉलमध्ये बसून घ्यायचं आहे. सर्व महिलांना विनंती करण्यात येते की त्यांनी पेंडॉलमध्ये बसून घ्यायचं आहे. जे उभे असतील त्यांनी विनंती आहे. तर बुद्धाने सांगितलेलं आहे की दान केलं पाहिजे. दान कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे? तर सर्वांकडे 5 एकर शेती आहे, त्या शेतीच्या माध्यमातून काय केलं पाहिजे? तर त्या शेतीमध्ये चांगले विचार केले पाहिजे. चांगल्या विचारातून ते शिलाचे असो, प्रज्ञाशील करुणेचे असो, दया मायाचे असो, अर्थात विभागाचे असो, कुठले विचार असो ते पेरले पाहिजे. आणि ते पेरलेलं जे काही ज्ञान आहे, जे काही पीक आहे त्याचं उत्पन्न घेतल्यानंतर आपल्या कुटुंबाचा, प्रपंचाचा पहिले आपण उपाय करून घ्यावा. आणि हे जे विचाराचं पीक, चांगल्या विचाराचं पीक उत्पन्न झालेलं आहे ते समाजामध्ये पेरावं. त्याप्रमाणे तुमच्या या बुद्धाच्या वाणीच्या माध्यमातून म्हटलेलं आहे की आपली वाणी कशी असली पाहिजे. कोणी दुःखात सुखामध्ये असला तर त्याला दुःखाची सहानुभूती दाखवली पाहिजे. त्या माध्यमातून तुम्ही त्या निर्मळ वाणीच्या माध्यमातून 2 शब्द तर बोलले तर हे वाणीच्या माध्यमातून शब्दाचं दान होते. म्हणून काही जास्त वेळ घेणार नाही, बोलण्यासारखे जास्त आहे, परंतु कसं भगवान गौतम बुद्धांनी जे जे आपल्याला चांगले विचार सांगितलेले आहेत ते पेरले पाहिजे. एक समोर भिंत आहे, त्या भिंतीवर चेंडू फेकून मारला तर तो चेंडू कुठे जाणार नाही, तुमच्याकडे येणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जे पेरलं ते उगवणार आहे. हे आपल्या विचारामध्ये जे विचार आहेत तेच विचार आपण आपल्या मुखाच्या माध्यमातून येत असतात. म्हणून सर्वांना विनंती करतो की धम्माशिवाय कुठलाही पर्याय नाही. जर स्वतःची उन्नती, स्वतःचं कल्याण, स्वतःचे मुलं बाळ या कुटुंबाची उन्नती जर करायची असेल तर धम्माच्या विचाराशी पर्याय नाही. म्हणून सर्वांना मी इथं आवाहन करतो, विनंती करतो आणि सर्वांचे आभारही मानतो की या संपूर्ण बौद्ध बांधव उत्सव समितीला तुम्ही फार मोठ्या मनानं
प्रतिसाद देता आणि आमचाही उत्साह वाटते. त्याचप्रमाणे आपापल्या नगरामध्ये सुद्धा तुम्ही धर्मकार्य चालू ठेवावे आणि यापेक्षाही चांगले चांगले काम व्हावे ही अपेक्षा करतो आणि इथं प्रास्ताविक 2 शब्द इथं थांबवतो. जय भीम. आपलेलं आहे तरी मी रमाई ग्रुपचे जे कोणी अध्यक्ष असेल त्यांनी या ठिकाणी यावं, ज्यांना लेखी पत्रक या ठिकाणी आणलेलं आहे त्या रमाई ग्रुपचा अध्यक्ष जो कोणी असेल त्या व्यक्तीने या ठिकाणी यायला त्याचं स्वागत आमचे बौद्ध भारत उत्सव समितीचे अध्यक्ष नाजूकरावजी उमाळे करतील. रमाई ग्रुपचे अध्यक्ष लेझिम पथकाचे अध्यक्ष जे कोणी असतील त्यांनी तात्काळ स्टेजवर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत बौद्ध भारत उत्सव समितीचे अध्यक्ष नाजूकरावजी उमाळे करतील. त्याला तात्काळ जरा टाईम कमी आहे. आयुष्यमान धम्म उपासक गुलाबरावजी उमाळे मेजर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी धम्मावर मार्गदर्शन करावं. कमी वेळ आहे, कमी वेळाचा अखिल विश्वाला शांतीचा महान असा संदेश देणारे महाकारुणिक सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, अहिल्यादेवी होळकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी इतक्या शोषित पीडित समाजाचा उद्धार करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं त्या संपूर्ण महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आणि आज बाळापूर शहरामध्ये बौद्ध बांधव उत्सव समितीच्या वतीनं जे देहू रोड ते नागपूरपर्यंत दीक्षाभूमीवर हा जो धम्मरथ जातो त्या धम्मरथाचे आयोजक माननीय प्राध्यापक श्री बागुलजी सर आणि त्यांची संपूर्ण टीम आणि मंचकावर उपस्थित असलेले सुभेदार मोहनजी उमाळे, सुभेदार मेजर माणिकरावजी सिरसाट आणि संपूर्ण माजी सैनिक आणि उपस्थित बौद्ध बांधव उत्सव समितीचे संपूर्ण सदस्य आणि बाळापूर शहरामधील तमाम मंडळाचे युवक आणि या बाळापूर शहरामधील त्रिरत्न महिला संघ असो की संपूर्ण 12च्या 12 मधल्यामधून आलेले संघ महिला संघ, सर्वप्रथम या महिला संघाचं मी तन मन धनानं स्वागत करतो, माजी सैनिकाच्या वतीनं स्वागत करतो की आज या बाळापूर शहरामध्ये गेल्या 12 वर्षापासून एक बाळापूर शहरामध्ये धम्ममय वातावरण निर्माण करण्याचं संपूर्ण श्रेय हे महिला संघाला जाते आणि इच्छा नवयुवक मंडळाला जाते. साथियो, आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, जो कौम अपना इतिहास नहीं जानता अपना भविष्य निर्भर नहीं कर सकता. जो समाज आपला इतिहास जाणत नाही तो समाज आपलं भविष्य हे निर्भर करू शकत नाही. आपल्या बापाने सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आपण आपला इतिहास वाचायला पाहिजे. आपल्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्तलिखित पुस्तकं असायला पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान त्यावेळेच्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हाती दिलं आणि संविधान 1950 ला लागू झालं. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण इथं बसलेले जेवढे बी बौद्ध उपासक उपासिका सांग बालक बालिका आणि जो बाळापूर शहरामध्ये इतर समाजाचा व्यक्ती इतर समाजाचे मला ऐकून राहिले, हात वर करून सांगा की संविधान किती जणांच्या घरामध्ये आहे. इथं जेवढंही महिला संघ बसलेला आहे त्यांना माझा प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित संविधान किती जणांच्या घरामध्ये आहे, हात वर करा. ही वस्तुस्थिती आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहून तुमचं आमचं आयुष्य एक स्वर्गप्रमाणे बनवलं आणि तुम्ही आम्ही आकाशामध्ये भराऱ्या मारत आहोत. कशामुळं? भारतीय संविधानामुळं. आणि जे लोक संविधानाला मानत नाहीत
परंतु संविधानाची एक ओळ ते वाचतात आणि 1950 पासून त्यानं संविधान वाचलं आणि तुमच्या आमच्या भोवती काय लावून दिलं. आपण संविधान वाचत नाही, कारण संविधान अगर आपण वाचलं तर आपले मूलभूत अधिकार तुम्हा आम्हाला कळतील, तुम्हा आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये जाण्याचे अधिकार समजतील, तुम्हा आम्हाला येणाऱ्या जेवढ्याही स्कीमा आहेत त्या स्कीमाबद्दल समजणार. सांगायचं भरपूर आहे, परंतु बागुल सरांना वेळ द्यायचा आहे. त्या अनुषंगाने फक्त 2-3 गोष्टी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्म दीक्षा घेतली. मग सिद्धार्थ तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. तर आपल्याला माहित पाहिजे की सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध हे कणभी समाजाचे म्हणजे कुणबी समाजाचे होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दीक्षा घेतली, कुणब्याचा धम्म घेतला. आज वर्तमान मध्ये कुणबी समाज, ओबीसी समाज तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाला नाकारतो. ही वस्तुस्थिती आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 का बरं नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा घेतली. तर अशोक विजयादशमीला 2500 वर्ष पूर्ण होत होते आणि ते औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्म दीक्षा घेतली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस ज्या लोकांनी बौद्ध धम्म दीक्षा घेतली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी बौद्धाचा धम्म घेऊन राहिलो, या धम्माला पाठवण्याचं काम करायचं नाही. या जो कोणी धम्माच्या विचारधारेवर चालणार त्याच्या जीवनामध्ये कल्याण, आधी कल्याण, मध्य कल्याण, नंतर कल्याण, म्हणजे कल्याणाशिवाय दुसरं काहीच होणार नाही. परंतु आपण काय करतो, आपण काही कार्यक्रमाला तर आपण त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या साजानं जातो. आज बाळापूर शहरामध्ये गर्वाची गोष्ट आहे की जी पूर्वीची ब्राह्मण वेश होती आज ते आंबेडकर नगर झालं. तर मी तुम्हाला विनंती करतो बाळापूर शहरामधील प्रत्येक महिला संघाला आणि युवक आहेत, जेवढेही युवक आहेत, जेवढी युवक मंडळी आहेत की त्यांनी ती भेट आंबेडकर नगराला दिली पाहिजे की त्यांनी धम्मदान एकत्रित करून भव्य दिव्य स्वरूपाचं तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धाचं विहार याचं भव्य दिव्य स्वरूपाचं बनवलेलं आहे. तर साथियो, बोलायचं भरपूर आहे, खूप बोलू शकतो, परंतु बागुल सरांना आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्या अनुषंगानं तुम्ही मला ऐकलं त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद मानतो आणि माझे लांबलेले शब्द इथं समाप्त करतो. जय भीम, जय विदर्भ, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा मानाचा जय भीम, प्रेमाचा जय भीम आणि आदराचा जय भीम. माझ्याजवळ जास्त तर काही नाही बोलायचं, मला बोलायची काही प्रॅक्टिस पण नाही आहे. पण आज मला इथून माझ्या आदरणीय सरांनी इतका आदर दिला, त्यामुळे मी माझं जे आजपर्यंत करिअर आहे ते तुमच्यासमोर शेअर करणार आहे. बोलू शकता. ॲक्च्युली मी सुद्धा खूप गरीब घराण्यातला आहे. मी आर्मीमध्ये तब्बल 15 वर्ष सर्व्हिस केली. परंतु जसे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते की ज्यांनी आखरी श्वासापर्यंत अभ्यास करणं, पुस्तकं वाचणं हे सोडलं नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या पावलांवर चालत मी पण 15 वर्ष सर्व्हिस करत असताना सुद्धा अभ्यास करणं सोडलं नाही. घरचा मी खूप गरीब होतो, 12वी नंतर मी शिकू नाही शकलो, परंतु मी आर्मीत गेल्यानंतर सुद्धा अभ्यास केला आणि काहीतरी विशेष म्हणजे एक मोठं पद प्राप्त करायचं आहे त्याच्या मागे मी धडपत राहिलो. तब्बल 8 वर्षाचा प्रवास मी पार केला आणि नंतर मला यश प्राप्त झालं. सांगायचं एवढंच की जे आज आपली युवा पिढी आहे त्यांना भविष्यात काहीतरी करायचं आहे, त्या लोकांनी जर कन्सिस्टन्सी ठेवली म्हणजे कंटिन्युटी अभ्यासामध्ये जर ठेवली तर आपण आपल्या भविष्यामध्ये काहीही प्राप्त करू शकतो. लाईफमध्ये असं काहीच नाही आहे की जर आपल्याला ते प्राप्त करायचं असलं आणि आपण ते प्राप्त करू शकत नाही. जर आपण त्यासाठी जर प्रयत्न केला तर ते आपल्याला भेटते. आज
आपल्या आसपासच्या गावात सुद्धा तुम्ही आर्मी ऑफिसर बोलतात. अगोदर मी पण आर्मीमध्ये होतो तर आम्ही बघितलं की सगळे यादव, शर्मा, मिश्रा सगळे त्याच नावाचे माणसं दिसले. परंतु कोणी आपल्या समाजाला मला आजपर्यंत भेटला नाही. मग मी विचारलं की आपण का बरं नाही करायला काय लागते, थोडा कशाचं काय लागतं ना फक्त. त्यानंतर मी ट्राय केलं आणि आज मी तुमच्यासमोर ॲज अ आर्मी ऑफिसर उभा आहे. तुम्हा सर्वांना एवढंच सांगायचं आहे की इम्पॉसिबल काहीच नाही आहे जीवनात. जर प्रयत्न केला तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आज मी आपल्या परिसरात एक आर्मी ऑफिसर झालो. जर कोणाला सुद्धा कसलीही जरी हेल्प लागली माझ्यापासून की हा मला सुद्धा बनायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, काय प्रोसेस असते, तर मी सदैव त्यांच्यासाठी उभा आहे आणि मी सदैव त्यांची हेल्प करणार. टाईम कमी असल्यामुळे एवढंच मी बोलणार आणि मला इथं बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आज ब्रह्मांडाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 16 वर्षापैकी 12 वर्ष झालं हा धम्मरथ बाळापूरला येत आहे. या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करणारे नागपूरराव उमाळे, देवानंदजी इंगळे आणि कृष्णा तेलगोटे, त्याचप्रमाणे नवानगरचे सर्व कार्यकर्ते, लोटनापूरचे सर्व कार्यकर्ते, कासारखेडचे सर्व कार्यकर्ते, आंबेडकर नगर, भीमनगर, सिद्धार्थनगर, अशोकनगर, अकोले बेस, त्याचप्रमाणे अकोला नाका, गाडेकर बेस आणि गाजीपूर या सर्व ठिकाणच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण गेले 12 वर्षापासून ते कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत आणि त्या कारणामुळे त्यांना धन्यवाद देणं मला क्रमप्राप्त आहे. म्हणून धम्म अभियान संयोजक समितीच्या वतीने मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आमच्याबरोबर खामगाव शहरातून आलेले डिव्हिजनल ऑफिसर, सत्ता सैनिक दलाचे डिव्हिजनल ऑफिसर आणि अकोला शहराचे प्रमुख मान्य हिवाळे सर, सत्ता सैनिक दलातील सर्व महिला सत्ता सैनिक दल, माझ्याबरोबर पुण्यापासून आलेले सर्व कार्यकर्ते, या विचार मंचावर उपस्थित असणारे शासकीय पदाधिकारी, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी, जमलेल्या भावांना आणि बहिणींना, खरं तर देवानंदला मी आजचा वेळ दिला त्याचं कारण वेगळं आहे. याच्यानंतर पुन्हा गोरेगावला जायचं आहे आणि गोरेगाव नंतर रात्रीच्या मुक्कामाला अमरावतीला जायचं आहे. त्यामुळे मी बराच वेळ असं म्हणतोय की मला वेळ द्या म्हणजे मला तुम्हाला देता येईल, मला वेळ द्या म्हणजे तुम्हाला देता येईल. सत्कारामध्ये वेळ घालवण्यापेक्षा मला वेळ द्या म्हणजे तुम्हाला बोलतो असं मी म्हणतो. परंतु कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल आहे. त्यांना समाजातील तळागाळातील लोकांनी या कार्यक्रमासाठी मोठी मदत केलेली आहे आणि त्या मदतीच्यामुळे सर्वांचा सन्मान होणं, सर्वांचा नामोल्लेख होणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, याबद्दल वाद नाही. विशेषतः या वर्षीचा कार्यक्रम देवानंद, कृष्णा आणि नाजूकराव या वर्षीचा कार्यक्रम न भूतोनी भविष्यात होत आहे, याच्याबद्दल तुम्हाला तिघांचंही आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन. आता या धम्मरथाचं प्रयोजन काय आहे
बाबासाहेबांनी असं का म्हणालं की हा धम्मरथ मी या ठिकाणी आणलेला आहे, जमलं तर पुढे घेऊन जा, पण लेकरांना मागे खेचू नका. बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर या धम्माचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबतीत स्पष्टपणे सांगतात की भविष्यामध्ये महाराजांनी धम्म वाटवला असं होऊ नये. बाहेरच्या दिवाणखान्यामध्ये बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा फोटो आणि आपल्या घरामध्ये खंडोबाचा फोटो, बाबासाहेब म्हणाले हे चालणार नाही. आणि आतापर्यंत समाजातील शुद्ध लोकांनी हा धर्म पाळला आणि हा धर्म पाळला म्हणून इथपर्यंत हा धर्म आलेला आहे आणि म्हणून बाळापूर पर्यंत सुद्धा हा धम्मरथ आलेला आहे. म्हणून याचं सर्व क्रेडिट जे आहे हे समाजाला दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेतून जेव्हा आम्ही धम्म पाहतो, भगवान बुद्धांनी तर सांगितलेलं आहे, सो मम पसंती सो धम्म पसंती. जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खरं तर आमच्या समाजापर्यंत नेमकं बुद्ध म्हणजे काय, बोधिसत्व म्हणजे काय, सिद्धार्थाचा बुद्ध कसा झाला, बुद्धानं काय स्वीकारलं काय नाकारलं, बाबासाहेबांची धम्म संकल्पना काय होती, बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म का स्वीकारला, आंबेडकरवाद, बुद्धवाद आणि बुद्धिवाद म्हणजे नेमकं काय, या सर्व गोष्टीची उकल आपल्याला होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं आपल्याला आपल्या धम्माबद्दल कुठल्या प्रकारची काळजी घेता येईल याचा विचार आज होणं अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, बाबासाहेबांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा विचार हा अत्यंत शिरसावल्याने मानला पाहिजे. आज भावनेच्या भरात माणसं आजची भावनेच्या भरात बुद्धाला विसरत आहेत, बाबासाहेबांना विसरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला जातोय का हा सुद्धा फार महत्वाचा प्रश्न आहे. मुळात धम्माच्या बाबतीत आणि बाबासाहेबांच्या चळवळीच्या बाबतीत बाबासाहेबांना असं वाटलं, खरं तर बाबासाहेबांनी त्यांची चळवळ ही सुरुवातीला इथल्या व्यवस्थेला शहाणा करण्यासाठी आपली चळवळ केलेली आहे. जेव्हा माणसं शहाणी होत नाही तेव्हा बाबासाहेब रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जेव्हा रस्त्यावर उतरून देखील समाज ऐकत नाही तेव्हा बाबासाहेब घोषणा करतात एवढ्याच्या ठिकाणी की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मी हिंदू म्हणून मरणार नाही. फार महत्वाची घोषणा होती बाबासाहेब. बाबासाहेब असं का म्हणतात, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मी हिंदू म्हणून मरणार नाही. आमच्या सारख्याला प्रश्न पडतो, मग बाबासाहेब हिंदू होते का? मग बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये कुठला धम्म घ्यायचा हा विचार होता? बाबासाहेबांचा धम्म आम्हाला समजला आहे. खरं पाहिलं तर या देशामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या काळामध्ये भगवान बुद्धानं आपली नीतिमत्ता लोकांना शिकवली. भगवान बुद्धाने नीतिमत्ता शिकवताना ब्राह्मणवादाच्या सर्व कर्मकांडांना आणि त्यांच्या सर्व गोष्टींना नाकार दिलेला आहे. आम्हाला हे कळालं पाहिजे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीनं का बोलत आहेत. खरं तर ही सर्वच महामानव आम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे.
माझ्या मराठा बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज किती कळाले, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या माळी समाजाला महात्मा फुले किती कळाले, हा फार चौकशीचा आणि महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली, छत्रपती शिवाजी राजांच्या हातात काहीही नव्हतं, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी आईच्या सल्ल्यानुसार या देशामध्ये स्वराज्य निर्माण केलं. शिवाजी महाराज आपल्या एका पत्रामध्ये सांगतात की शेतकऱ्यांच्या शेतातून घोडे घालू नयेत. ज्या ठिकाणी सैन्य झोपलं असेल त्या ठिकाणी कंदिलातली वाघ किंवा दिव्यातली वाघ सुद्धा विझवावी. उभ्या शेतातून घोडदळ घालू नये. तेलाच्या वासानं जर उंदरानं वाघ पळवली तर गवताच्या गंजीला आग लागेल आणि गवताच्या गंजीला आग लागल्यास शेतकऱ्यांचं गुरांचा चारा जळून जाईल. इतक्या बारीक व्यवस्थेने छत्रपती शिवराय पाहत होते. आणि आज या देशामध्ये एक वर्ष शेतकऱ्यांचा संप चालू असतो. इथल्या व्यवस्थेनं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा लोकांच्या अंगावर गाड्या घालून लोकांना चिरडून टाकलं. एका वर्षात 750 माणसं मेली. बाबासाहेब नावाचा महामानव आम्हाला हे सांगतो, संविधानाच्या राज्याचे मूलतत्व डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या संदर्भात बाबासाहेब सांगतात की शेतकऱ्यांचं जीवन जगलं पाहिजे, शेतकऱ्यांना सन्मान मिळाला पाहिजे. विशेषतः घटनेतलं कलम क्रमांक 48, या कलम क्रमांक 48 मध्ये बाबासाहेब सांगतात की या देशातला शेतकरी जगला पाहिजे, या देशातला माणूस जगला पाहिजे. तुम्हाला एक जरे पटकन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं परिमार्जन करत असताना काही गोष्टींची आपल्याला जाण असणं पाहिजे. मुळात लक्षात घ्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्म काय स्वीकारला. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारल्या पाठीमागची भूमिका काय होती, त्या भूमिकेतून बाबासाहेबांनी हा धर्म देताना आणि स्वतः स्वीकारताना किती काळजी घेतलेली आहे. छत्रपती शिवरायांचा सर्व विचार बाबासाहेबांनी अंमलात आणलेला आहे. गाडगे बाबांचा विचार बाबासाहेबांनी अंमलात आणलेला आहे. संत तुकारामांचा विचार बाबासाहेबांनी अंमलात आणलेला आहे. आपल्याला मुळात बाबासाहेब समजणं अत्यंत गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपल्या भाषणातून सांगतात की माझे 3 गुरु आहेत, संत कबीर, भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले. कारण कबीर आम्हाला सांगतात, कबीर सांगतात जाति न पूछो साधो की पूछ लीजिए ज्ञान, जाति न पूछो साधो की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़े रही तो मैं. जातीचा विचार करू नका, माणसाचा विचार करा. पण नेमकं आमच्या देशामध्ये माणसाची पहिली जात विचारली जाते. या जातीचे धक्के बाबासाहेबांना बसलेले आहेत. महात्मा फुलेंनी आपल्या सार्वजनिक संत
महात्मा फुलेंच्या काळामध्ये लहान लहान मुलीची लग्न लावून दिली जायची आणि अत्यंत कमी वयामध्ये म्हणजे फॉर्म घालणाऱ्या वयामध्ये पोरीचा नवरा मिळेला असायचा आणि मग त्या मुलीचे डोक्याची केस काढली जायची आणि तिला विधवा विधवा म्हणून चिडवलं जायचं. महात्मा फुल्यांनी विचार केला, जर मुलींना या ब्राह्मणी ग्रंथामध्ये काय लिहिलं हे जर सांगितलं आणि मुली जर शहाण्या झाल्या तर लवकर लग्न करणार नाही. आई बापाला अक्कल आली पाहिजे असं फुल्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून महात्मा फुले विधवा विवाहाला प्रोत्साहन देत आहेत. या मुलींना शिक्षणासाठी महात्मा फुल्यांनी या देशामध्ये 1 जानेवारी 1848 स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली. मला कधी कधी लाज वाटते, कधी कधी शरम वाटते. आम्हाला लाज वाटते की ज्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनी, ज्या ठिकाणी सावित्रीबाईंनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्या ठिकाणी आजही तो वाडा पडलेला आहे आणि त्या वाड्यासमोर दगडूशेठ हलवाई गणपती आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरापासून तर सावित्रीबाई फुलेंच्या वाड्यापर्यंत पहिली मुलीची शाळा एवढ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर कमीत कमी 10,000 महिला गणपतीची आरती करायला बसतात. त्याच्यातल्या एकाही महिलेने कधी पाठीमागे पाहिलं नाही की पाठीमागे एक पडलेला वाडा आहे आणि तो वाडा सावित्रीबाईंनी आमच्यासाठी शाळा काढलेली आहे हे कधी त्या महिलांच्या डोक्यात आलं नाही. जर त्या महिलांच्या डोक्यात आलं असतं की या समोरच्या देवानं मला काय दिलं आणि पाठीमागच्या सावित्रीबाईने काय दिलं हे जर पाहिलं असतं तर चित्र काही वेगळं असतं. परंतु आम्ही तिकडे पाहू नये, सावित्रीबाईंकडे पाहू नये म्हणून त्यांनी वेगवेगळ्या विषयामध्ये आम्हाला निर्माण केलं. आम्हाला हे समजलं पाहिजे. बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीवर टिप्पणी केलेली आहे. बाबासाहेबांची नजर ही अत्यंत तीक्ष्ण आहे. बाबासाहेबांची नजर गरिबांच्या झोपडीपर्यंत आहे. बाबासाहेबांची नजर विधवा झालेल्या स्त्रीच्या संदर्भात बाबासाहेबांची नजर आहे. बाबासाहेबांची नजर अनाथ मुलांवर आहे. बाबासाहेबांची नजर मुलींच्या शिक्षणावर आहे. बाबासाहेबांची नजर इथल्या गरिबीवर आहे. बाबासाहेबांची नजर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व कसं मिळेल याच्यावर बाबासाहेबांची नजर आहे. कालकथित प्रतापसिंग बोधरे आपल्या एका गाण्यामध्ये सांगतात, प्रतापसिंग बोधरे आपल्या गाण्यामध्ये सांगतात की आपल्या बापाची नजर कशी होती. मी ती तुम्हाला थोडं गाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी हा जो प्रयत्न करणार आहे तो कृष्णा, देवानंद आणि नाजूकराव तुमच्या तिघांसाठी हे शब्द वापरतोय. प्रतापसिंग बोधरे म्हणतात बाबासाहेबांची नजर कशी होती, सगळ्यांवर होती ना. प्रतापसिंग सांगतात जागली अष्टप्रहर. कोण जागली नजर? कोणाची नजर? बाबासाहेबांची. जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर. जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर. माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर, माझ्या भीमाची नजर. लाखात एक होती काय?
लाखात एक होती भीमाची ती नजर कधी ना झुकली कुधी नजरे पुढे नजर तेज सूर्याचे कसे त्याच्यातून होते प्रखर माझ्या भीमाची नजर माझ्या भीमाची नजर बाबासाहेबांची नजर कशी होती त्यामध्ये प्रतापसिंग बोलले छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देतात काय उदाहरण देतात शिवाजी माय म्हणे मुस्लिम पोरीला शिवाजी माय म्हणे देवाला शिवाजी माय म्हणे मुस्लिम पोरीला भीमराव तेच म्हणे इंग्लिश पोरीला भीमराव तेच म्हणे इंग्लिश पोरीला शिवाजी राजा परी होती भीमाची नजर माझ्या भीमाची नजर माझ्या भीमाची नजर जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर जागली अष्टप्रहर होती पुस्तकावर माझ्या भीमाची नजर माझ्या भीमाची नजर माझ्या भीमाची नजर माझ्या भीमाची नजर बाबासाहेबांची नजर तुमच्या कपड्यांवरती आहे तुमच्या भाकरीवरती आहे तुमच्या झोपडीवरती आहे आणि बाबासाहेब हे सगळं पाहताना बुद्धाच्या रूपामध्ये बाबासाहेब आम्हाला सांगतात म्हणून आम्ही बाबासाहेबांना मैत्रीय बुद्ध म्हणतो ना बाबासाहेबांना मैत्रीय बुद्ध म्हणतो या देशातला बुद्ध संपवण्यासाठी या देशातला बुद्ध संपवण्यासाठी इथल्या व्यवस्थेनं बुद्धाला विष्णूच्या अवतारात घातलं आणि विष्णूच्या अवतारात घालून बुद्धाला संपवण्याचा प्रयत्न केला बुद्धाला संपवण्याचा प्रयत्न केला देशातल्या बुद्धाच्या मूर्त्या फोडल्या या देशातील जवळजवळ 84,000 सगळी मंदिरं या देशाची 84,000 मंदिरं सम्राट अशोकाने बांधून काढली होती सम्राट अशोकानंतर इथल्या व्यवस्थेनं ही सगळी मंदिरं ताब्यात घेतली त्याच्यात बुद्धाच्या मूर्तीची मोडतोड केली आणि मला बुद्धापासून दूर केलं अरे तुम्ही बुद्धाच्या मूर्ती तोडाल तुम्ही मंदिरं उद्ध्वस्त कराल हे तुम्ही सगळं कराल पण लक्षात घ्या बुद्ध कधी मरत नाही कारण बुद्ध ही मरण्याची गोष्ट नाही बुद्ध ही माणसाला जगवण्याची गोष्ट आहे हे आपल्याला समजलं पाहिजे मोठे मोठे राजे राजवाडे बुद्धाकडे येत होते तथागताला अभिवादन करत होते आणि अभिवादनातून भगवान बुद्धांकडून विचार घेत होते बुद्धांच्याही काळात देवदत्त सारखा नालायक माणूस जन्माला आला होता जो बुद्धाचा नातेवाईक होता त्यानं राजा बिंबिसाराच्या मुलाला सांगितलं अरे तुझा बाप बुद्धाचं काम करतो आणि बुद्धाचं काम करत असताना उद्या जर तुझ्या बापाने अंगावर जर चिवट घेतलं जर बुद्धाच्या नादी लागून राजा बिंबिसाराला जर चिवट घेतलं तर म्हणे तुझं अख्खं राज्य बर्बाद होईल तू माणसात राहणार नाहीस आणि म्हणून आजाद शत्रूने आपल्या बापाला घरामध्ये कोंडून आणि कुठल्याच प्रकारचं भोजन न देता त्याला मारून टाकलं आणि मारून टाकल्याच्या नंतर जेव्हा तो बुद्धाकडे आला तेव्हा त्याला बुद्धाने निर्देश दिला की तुझ्या बापाला तू मारलंस तू लक्षात ठेव कारण रक्ताच्या नात्याबद्दल सुद्धा तुझ्या मनामध्ये द्वेष निर्माण करणारा दुसरा माणूस होता आणि तो दुसऱ्याचा ऐकतो धर्माच्या बाबतीत तो दुसऱ्याचा ऐकतो त्याचा 100% वाटोळ होतो मग आपण वाटोळं टाळायचं असं भविष्य काळामध्ये जर आम्हाला आमचं वाटोळं टाळायचं असेल तर आम्हाला बुद्धाशिवाय आणि बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आज
बुद्धांच्या चळवळीबद्दल, बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल फार उदासीन आहे. आम्हाला त्याचा अत्यंत क्लेश वाटतो. ज्याला शेपूट पुसता येत नाही तीही माणसं बाबासाहेबांच्यावर टीका करतात. बुद्धाला केवळ वेदना देणारा आणि दुःख देणारा असं संबोधतात. बुद्धाला तुम्ही काहीही समजा. आपल्या देशातला प्रधानमंत्री बाहेरच्या देशात गेल्यानंतर तो सांगतो कि मैं बुद्ध के देश से आया हूं. काय सांगतो? मैं बुद्ध के देश से आया हूं. आणि इथं आल्याच्या नंतर बुद्धाचा अपमान केला जातो. याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आता भगवान बुद्धाचे पाच सुद्धा आपल्याला पाहता आले पाहिजे. भगवान बुद्धाच्या 10 पायऱ्या पाहता आल्या पाहिजेत. आणि भगवान बुद्धाने सांगितलेले सुखी होण्याचे 8 मार्ग हे आपल्याला समजून घेता आले पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले होते, आत्मदेव भव, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. बाबासाहेबही आपल्याला ते सांगतात, तुम्ही जर मनात आणलं तर तुमचा उद्धार तुम्ही करू शकणार आहे. तुमचा उद्धार करायला कोणीही येणार नाही. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी या धम्माभियानाचं प्रयोजन आहे. देवानंद इंगळे, कृष्णा तेलगोटे, नाजूकराव उमाळे हा कार्यक्रम आयोजित करताना कमीत कमी तुम्हाला 1-1.5 महिना लागला असेल. साधी गोष्ट नाही. अशा पद्धतीचा कार्यक्रम करणं साधी गोष्ट नाही. हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांच्या अवलादीची लेकरं पाहिजे आणि ती या बाळापूरमध्ये आहे. म्हणून त्यांच्याबद्दल निश्चितपणे आदर वाटतो, अभिमान वाटतो. कारण हा कार्यक्रम एवढा मोठा आयोजित करणं अजिबात सोपं नाही. आजच्या सगळ्यात आजचा कार्यक्रम सगळ्यात उच्च पद्धतीने झाला. सगळ्यात याच्या पाठीमागे महिनाभर त्यांचा घाम गळालेला आहे. नाजूकराव उमाळे आमचे, आता त्याच्या डोक्याला हात लावून पहा. त्यांच्या डोक्याला तार लागून खोस पडली, त्याच्यातून रक्त येते, तरी तो माणूस या कार्यक्रमाला उपस्थित आहे. देवानंदी सकाळपासून काही खाल्लं का नाही मला माहित नाही. मी पण नाही खाल्ले, लक्षात घे. या ठिकाणी माझी माय आहे. अजूनही मी तिला आठवतो, लक्ष्मी वानखेडे. ज्या माऊलीने जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथं येत नव्हतो तेव्हा तिने एक मला पत्र पाठवलं. काय सांगू त्या पत्रामध्ये त्या माऊलीने काय लिहिलं की बाबूल सर, तुमचा रथ तसा तिकडून जातो पलीकडून. माझी विनंती आहे, एका आईची विनंती आहे की आम्ही बाबासाहेब पाहिला नाही. आम्हाला बाबासाहेबांचं पुस्तकात भेटतो, पण बाबूल सर त्या रथावर मी जेव्हा तुम्हाला पाहिलं तेव्हा आम्हाला बाबासाहेब नावाच्या आमच्या बापाची आठवण झाली. काहीही करा पण हा रथ आमच्याकडे येऊ द्या. तरी मी आलो नाही. आणि मग या 3 वेड्या लोकांनी, हा देवानंद एक वेडा, तो कृष्ण एक वेडा आणि तो नाजूकराव एक वेडा, या ठिकाणी रस्ता चालवला. रथाला जाऊच देणार नाही म्हणले. आता बाळापूरमध्ये रथ आला पाहिजे, कारण बाळापूरमध्ये जवळजवळ 5 ते 6 खेड्यातली लोक एकत्र येतात. केवळ त्यांच्या आग्रहामुळे बाळापूरमध्ये रथ यायला लागला. आजही तो दिवस मला आठवतो. 2013-14 साल होतं.
मांडे करायला लागली. तिला वाटलं बागुल सर जर इथं आले तर माया बागुल सराचे मांडे देते बाई. आणि म्हणून कार्यक्रम झाला. त्या तिघांनी सन्मान केला, सत्कार केला आणि तू जायला निघालो. तेव्हा ती माऊली रथाच्या पाठीमागं पळत होती. मांडे सरांना द्यायचे, सरांना द्यायचे. पाठीमागून कोणीतरी आम्हाला सांगितलं अरे थांबा, पाठीमागं तुमचा एक माणूस राहिलाय म्हणून आम्ही थांबलो. तर ती माऊली पुढं आली आणि मग सांगितलं सर तुमच्यासाठी मांडे केले नावर. म्हणलं बरं द्या. तसं नाही, माझ्यासमोर एक खाना खाल्ला. काय संबंध आहे त्या माऊलीचा आणि माझा? काय संबंध आहे देवळांचा माझा? काय संबंध आहे कृष्णात देवळेचा माझा? आणि काय संबंध आहे माझा आणि नाजूकराव माळ्याचा? आणि काय संबंध आहे बाळाराव पंचक्रोशीतील सगळ्या उपासकांचा? काय संबंध आहे माझा? संबंध एकच आहे, तुमचा आणि माझा भाव एक आहे. आणि त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. एकच असा माणूस आहे की तो माणसाला माणसाशी जोडतो, त्याच्याकडे जातीचा प्रश्न येत नाही. आणि म्हणून मी कायम तुम्हाला सांगत आलो, काही वाईट वाटलं असेल त्यावेळेला, पण मी बाळापूरमध्ये सुद्धा 2 वेळा बोललो होतो की माझ्या भावनांनो बाबासाहेबांचं बोट जर सोडलं, बुद्धाचं बोट जर सोडलं, बाबासाहेबांचं जर ऐकलं नाही तर 2024 मध्ये तुम्ही मरणार आहात. तुम्हाला ते मरण येऊ नये. पुन्हा जातीवादी लोक तुमच्या बाप करून तुमच्याकडे येऊ नये. म्हणून धर्माच्या माध्यमातून तुम्हाला संघटन करणं गरजेचं आहे आणि संघटन करून संघर्षही करणं गरजेचं आहे. आणि ते काम तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला कळणार नाही का एवढा समाज जमवण्यासाठी या तिघांना कशा पद्धतीने दररोज एक महिना दररोज हे पहिले मरत असतील आणि संध्याकाळी परत जागे होत असतील. त्या दिवशी मध्यंतरी एक 10-12 दिवसापूर्वी मला फोन आला. देवानंद त्यावेळेला तहसीलदारांजवळ बसला होता, बरोबर ना साहेब? तहसीलदारांजवळ बसला आणि तहसीलदाराला ती संकल्पना आपली पटवून द्यायला निघाली होती. आणि बोलता बोलता तहसीलदारांना फोन त्यांनी दिला. तहसीलदारांना कार्यक्रमाची माहिती दिली. आणि आज या ठिकाणी ते तहसीलदार स्वतः इथे हजर आहेत. जे बाबासाहेबांना नादी लागले ते तहसीलदार झाले, ते कलेक्टर झाले. आणि जे देवांच्या नादी लागले ते भिकार झाले, खात हिकत बसले. म्हणून आपल्याला बाबासाहेबांचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये घेणं गरजेचं आहे. आज शासकीय अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत. हा जर राजकीय कार्यक्रम असा तर साहेबांना बसता आलं नसतं. परंतु हा धम्माचा कार्यक्रम आहे, हा बुद्धाचा कार्यक्रम आहे, माणसाला शहाणा करण्याचा कार्यक्रम आहे, स्वातंत्र्य सत्ता आणि बंधुत्व माणसांना शिकवण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम माणसाला माणूस जागा करण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम माणसाला माणसाशी जोडण्याचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मान्य तहसीलदार साहेब, तुमच्यासारख्या लोकांचा खरंच सांगतो अभिमान वाटतो. एक बाबासाहेबांची आठवण सांगतो. त्यावेळेला के.आर. नारायणन आपल्याकडे राष्ट्रपती झाले, सगळ्यांना माहित असेल. के.आर. नारायणन राष्ट्रपती झाले. साहेब शेवटच्या क्षणाला त्याला त्या माणसाला तेव्हा शेवटची अंतिम परीक्षा देण्यासाठी दिल्लीला जायचं होतं. अंगावरती कपडे नव्हते. तिथल्या लोकांनी सांगितलं की बाबासाहेब नावाचा महामानव आणि दिल्लीमध्ये राहतात, तू दिल्लीमध्ये जा आणि बाबासाहेबांना भेट. हा मुलगा सकाळी कलेक्टरची शेवटची परीक्षा, ती परीक्षा द्यायला दिल्लीत आला. अंगावर कपडे नाही. बाबासाहेबांकडे गेला. बाबासाहेबांनी विचारलं कुठून आला? म्हणजे केरळून आला. नाव काय? नाव सांगितलं.
नारायणन आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती, आता ते जिवंत नाही, पण त्यांनी तोंडाने सांगितलं हा किस्सा आहे. बाबासाहेबांनी त्यांना नवे कपडे दिले आणि तो परीक्षा पास झाला. परीक्षा पास झाल्याच्या नंतर तो बाबासाहेबांकडे आला आणि बाबासाहेबांना म्हणाला, साहेब मी कलेक्टर झालो, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, काय देऊ तुम्हाला? बाबासाहेब म्हणाले, मी तुला पुढच्या रविवारी सांगतो मला काय द्यायचं ते. ठीक आहे म्हणले. मग पुढच्या रविवारी सकाळी सकाळी तो बाबासाहेबांच्या वेळ आला आणि म्हणाला, बाबासाहेब तुम्ही म्हणाले होते ना मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची, काय देऊ मला? बाबासाहेब म्हणाले, चल माझ्या बरोबर चल. म्हणजे कुठं? म्हणजे तुला काय करायचं, चल. बाबासाहेबांनी लाल किल्ल्याच्या डाव्या उजव्या बाजूला एक मोठी झोपडपट्टी आहे. सर आजही ती झोपडपट्टी आहे तशीच आहे. बाबासाहेब म्हणाले, एक लक्षात घे, मी या झोपडपट्टीच्या त्या टोकाला थांबणार आहे. म्हणले बरं, आणि तू तुझी लाल दिव्याची गाडी या झोपडपट्टीमधून मध्यभागापासून यायची रस्ता आहे आणि शेवटच्या टोकाला मी उभा आहे, तिथे यायचंय. म्हणलं पण का तुला काय करायचं म्हणले? मग यांनी कलेक्टरची गाडी झोपडपट्टीच्या त्या टोकाला नेली आणि लाल दिवा लावून 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 ती गाडी अलीकडच्या टोकाला आणली. बाबासाहेब उभे होते. बाबासाहेबांनी त्याच्या गळ्यात हार घातला. तरी तो विचारतोय की बाबासाहेब मी तुम्हाला काय देऊ सांगा ना, आता मी कलेक्टर झालो, तुम्ही सांगितलं गाडी झोपडपट्टीतून मी आणली, आता काय देऊ तुम्हाला सांगा. बाबासाहेब म्हणाले, अरे वेड्या, तुझ्याकडून जे मला घ्यायचं होतं ते घेतलं. म्हणजे काय घेतलं? अरे माझ्या समाजातला कलेक्टर झालेला माणूस जेव्हा झोपडपट्टीतून जाईल तेव्हा झोपडीतल्या लेकरांना कळेल की आपल्यातला माणूस अधिकारी झाला, तो कलेक्टर झाला. अरे तुझ्याकडनं तुम्ही एवढं घेतलं की फार घेतलं, आता तुझ्याकडून मला काही घेण्याची आवश्यकता नाही. आपल्याला बाबासाहेबांची ही तळमळ कळणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या पोराला आपण कशा पद्धतीनं वागवायचं. अधिकारी होणं साधी गोष्ट नाही. तर साहेबांना एकदा बोलवा, मी तो उलट सांगतो देवानंद, एकदा साहेबांना बोलवा आणि सगळे तरुण पोरं, कॉलेजची पोरं त्यांच्या समोर बसवा आणि त्यांच्याकडे तो मागून घ्या की अधिकारी कसं व्हायचं. साहेब सांगतील. जर त्यांनी सांगितलं तर कदाचित 10 पोरं जर आली तर एक तरी डेप्युटी कलेक्टर होईल, एक तरी तहसीलदार होईल. एवढं जरी करता आलं त्या धम्माच्या माध्यमातून तरी आपण बाबासाहेबांचे ऋण भगवान बुद्धाचे ऋण फेडण्यासारखं आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप 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 धन्यवाद देतो. विशेषतः नाजूकराव, कृष्णा आणि देवानंद, तुमच्याबद्दल आणि तुमच्या सहकार्याच्या लोकांबद्दल अत्यंत मनामध्ये आदराची भावना आहे. कारण आपण जवळजवळ 1 ते 2 किलोमीटर ही मिरवणूक आज आणलेली आहे. फार अवघड गोष्ट आहे. त्यावेळेला लोकांच्या काय भावना होत्या तुम्हाला माहित नाही. देवानंद, ही मिरवणूक चालू असताना माझ्या बरोबर असणाऱ्या काही महिला रडत होत्या. ही सत्य घटना आहे. माझ्या बरोबर असणाऱ्या काही महिला रडत होत्या की काय आता मिरवणुकीमध्ये कारण ते एवढ्या भावना झाल्या की धम्माच्या मार्गाने जर गेलं तर लोक काय कौतुक करतात. तुम्ही काय करता ते तुम्हाला कदाचित कळणार नाही, पण भविष्यात याची फळं तुम्हाला निश्चित मिळतील याचं भान ठेवा. तुमचं कल्याण हो, मंगल हो असा आशीर्वाद नाही पण संदेश तुम्हाला द्यायला मला आनंद वाटेल. या ठिकाणी आता पुढे मला गोरेगावला जायचे. गोरेगावला जाऊन पुन्हा मला रात्री अमरावतीपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण अमरावतीमध्ये गेल्या वर्षी धम्मरथ जवळजवळ 8-8:30 गेला. सगळे लोक निघून गेले होते. फक्त आम्ही तिथे गेलो, जेवलो आणि झोपलो.
जेवण करणे हा आमचा उद्देश नाही. आम्ही लोकांना काय देऊ लागतो हा उद्देश आहे. इथे मी वेळ दिला एवढ्यासाठी की तुम्ही ज्या भावनिक अंतःकरणानं या धम्मरथाचं स्वागत केलं त्याला मी कुठल्याही परिस्थितीत मोजमाप करू शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमचं मंगल हो, तुमचं आयुष्य वाढो, तुम्ही दीर्घकाळ या चळवळीमध्ये साजिवंत होऊन तुम्ही काम करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि तथागताला माझे हे शब्द अर्पण करतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर, योग्य केले. आज मला हा कार्यक्रम करताना 12 वर्ष झाले, 13 वर्ष चालू आहे. हा कार्यक्रम तुमच्या सहयोगाशिवाय होऊ शकत नाही. सर्वात पहिले इथं आलेले सर्व मंडळ आणि महिला मंडळ आणि तरुण मंडळ जेवढे बी आहेत त्यांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्याच्यानंतर पोलीस स्टेशन त्यांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो. त्याच्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी त्यांनी आम्हाला सफाईसाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. तसेच तहसीलदार साहेब इथं आमच्या या कार्यक्रमामध्ये आले त्यांचे मी आभार मानतो. आणि आमचे सहकारी लेफ्टनंट मोरे साहेब हे या कार्यक्रमात आवर्जून इथं हजर झाले त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो. आणि सर्व जनतेचे मनापासून सर्व आभार मानतो. आणि महामंडळात जेवढे महिला मंडळात त्यांचे आभार मानून काही शब्द संपवतो. सर एक मिनिट, मोबाईल खाली. जय भीम.